पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आईपीएलच्या फायनलमध्ये काहेल शिरकी सासे उसकी धाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है जे आजपर्यंतच्या इतिहासात कोणीही करून दाखवलेले नाही। ते पंजाब किंग्स आणि श्रेयस अय्यर याच्या टीमने करून दाखवले आहे। मुंबई इंडियन्स विरुद्ध 200+ धावा या पंजाब किंग्सनेच करून दाखवलेल्या आहेत आणि पंजाब किंग्स टीम फायनलमध्ये पोहोचलेली आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स हा या आयपीएल मध्ये फायनल होणार आहे। यावर्षी आपल्याला एक नवा चॅम्पियन मिळणार आहे। या दोन्ही टीमांनी आतापर्यंत एकदाही आयपीएलचा किताब जिंकलेला नाही। पंजाब किंग्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सचा पराभव केलेला आहे आणि पंजाब किंग्सची टीम फायनलमध्ये पोहोचलेली आहे। यावर्षी कोणत्या तरी टीमचे फायनल जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते। काल श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। यामध्ये मुंबई इंडियन्सने 203 धावा केल्या। यामध्ये सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जॉनी बेस्टोने शानदार खेळ केले आणि पंजाब किंग्सने या धावा चेस केल्या। पंजाब किंग्स कडून सरपंच श्रेयस अय्यर यांनी शानदार खेळ केले। श्रेयस अय्यरने नाबाद 87 धावा केल्या। जॉस इंग्लिशने त्यांना पाहिजे अशी सुरुवात करून दिली। प्रताप सिंग यांच्याकडून चांगली पारी झालेली नाही। नेहल वॉर्डरने देखील शानदार कामगिरी केली। अशा प्रकारे पंजाब किंग्सने मुंबईला 200+ धावा मुंबई इंडियन्स डिफेंड करू शकले नाही। आतापर्यंत 200+ धावा डिफेंड करताना मुंबई इंडियन्स टीम 18 वेळा जिंकली होती, परंतु यावेळी पंजाब किंग्सने त्याचा पराभव केलेला आहे आणि पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे दोन संघ आता आयपीएल मध्ये भेटणार आहेत। या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही आयपीएलचा किताब जिंकलेला नाही। तर यावर्षी आपल्याला नक्कीच नवा आयपीएल चॅम्पियन मिळू शकतो, भेटू शकतो। तर कोणती टीम आयपीएल फायनल जिंकेल आपण आज काढतो, आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा। तर चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा।